नमस्कार, मी आलोक देशपांडे. ही 5 वर्षात आपल्या राज्याने इतकं काय काय बघितलं, द्वेष, आरोप, सगळे काय काय खूप लेवलला सगळं गेलं. ही पुढची 5 वर्ष त्याच्यापेक्षा थोडी वेगळी असतील का? राजकारण थोडं वेगळं असेल का? याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? पूर्णपणे वेगळं असेल. मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाहीये, तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचंय. त्यामुळे हे खरं आहे की विरोधकांची संख्या कमी आहे, पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही किंवा संख्येनुसार त्यांचं मूल्यमापन आम्ही करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान आम्ही देऊ. आणि मला असं वाटतं की पूर्णपणे स्थिर सरकारचे 5 वर्ष हे आपल्याला पाहायला मिळतील. जनतेची अपेक्षा देखील आमच्याकडनं हीच आहे, कारण जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलंय असं मॅन्डेट मिळाल्यानंतर जनतेची अपेक्षा आहे की एक स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचे 2019 पासून तर 22.5 पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले, अशा प्रकारचे कुठलेही धक्के आता यापुढे लागू नये ही जी अपेक्षा आहे ती आम्ही पूर्ण करू.